सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही अर्जुनला स्कूटीवरून 15 मिनिटाच्या डेटवर रस्त्याने घेऊन जात असते. अर्जुन आता सायलीच्या खांद्यावर हात ठेवू लागताच पुन्हा त्याचा हात पाठीमागे घेतो. तर आता हात ठेवू का नको असे आता अर्जुनला झालेले असते. आणि पुढे आता सायली मजेमध्ये स्कूटी चालवत असते. तर आता अर्जुन हात पाठीमागे घेतो, पुढे घेतो ते बघून पाठीमागून एक बाईकवाला येतो आणि अर्जुनला ते करताना बघताच लगेच पुढे येत म्हणतो की ओ साहेब, अहो तुमचीच बायको आहे ना, मग कशाला एवढं लाजता, टाका की बिनधास्त खांद्यावर हात असे म्हणत आता हसतच तो बाईकवाला तेथून निघून जातो. तर आता अर्जुन आणि सायलीसुद्धा हसू लागतात. आणि आता अर्जुन पुन्हा सायलीच्या खांद्यावर हात ठेवण्यासाठी हात पुढे घेतो. तर सायली आरशातून बघते आणि पटकन स्कूटीचे ब्रेक दाबते. तर अर्जुन आता त्याला धक्का बसून त्याने त्याचे दोन्ही हात सायलीच्या खांद्यावर ठेवलेले असते आणि हसतच सायली आता स्कूटी चालवते. त्यानंतर आता सायली ही अर्जुनला एका कॅफेमध्ये घेऊन येते आणि म्हणते की चला आता पटकन उतरा, आपल्याकडे फक्त 13 मिनिटे आणि 22 सेकंद आहेत. अर्जुन म्हणतो की आपण इथे का आलोय. सायली म्हणते की आता उरलेला हा वेळ तुम्ही प्रश्न विचारून वाया घालू नका अर्जुन सर. पटकन आता सायली ही उसाच्या रसाचे 2 ग्लास घेते आणि आता अर्जुन सायली भन्नाट तो रस पितात. अर्जुनकडे बघत सायली म्हणते की ही तर फक्त सुरुवात आहे, अजून तुम्हाला आनंदाचे भरपूर असे धक्के मिळणार आहे. तर अर्जुन हसू लागतो. इकडे आता चैतन्यने वही आणि पेन आणलेला असतो. तर आता चैतन्य साक्षीला विचारतो की साक्षी, ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी कुठे गेली होतीस तू? मॉलमध्ये गेली होतीस की ऑफिसला गेली होती? तेव्हा साक्षी म्हणते की मी ऑफिसला गेले होते. तर चैतन्य म्हणतो किती वाजता? तेव्हा साक्षी म्हणते की साधारणतः 10-10:30 वाजता. चैतन्य ते सगळे नोट डाऊन करू लागतो. पुन्हा आता साक्षी म्हणते की नाही चैतन्य, मी 11 वाजेच्या दरम्यान ऑफिसला गेले होते. चैतन्य म्हणतो दिवसभर तू ऑफिसमध्ये होतेस का? साक्षी म्हणते की नाही, कदाचित मी त्या हायवेजवळच्या आमच्या कन्स्ट्रक्शन साईडला व्हिजिट दिली होती आणि त्यासाठीच गेले होते. आता मात्र साक्षी चैतन्यकडे बघत विचार करते की मी आणि प्रिया आश्रमात मधुकर पाटील बाहेर गेल्यानंतर ते ट्रिक शोधण्यासाठी गेले होते, हे मी तुला कसं सांगू चैतन्य. इकडे आता साक्षी म्हणते की मी त्यासाठी मीटिंगचे सर्व प्लॅन करून मीटिंगही केल्या. तर लगेच चैतन्य म्हणतो झालं, मग तुझ्या ऑफिसमध्ये हे सगळं नोट डाऊन असणार. चैतन्य म्हणतो झालं तर मग आता आपण तेथील CCTV फुटेज काढूयात आणि त्यामध्ये तू कधी आली होती, काय केलं होतं हे सगळं आपल्यासमोर येईल. चैतन्य म्हणतो की मग आपल्यासमोर सगळंच पिक्चर क्लिअर होईल. पण मला एक सांग ना साक्षी, ऑफिसमधून मग तू डायरेक्ट पार्टीत गेली होतीस का? तर आता लगेच साक्षी विचार करते की अरे यार, आता मी याला कसं सांगू, आणि हा जर मला असाच प्रश्न विचारत राहिला ना तर अर्जुनच्या अगोदर यालाच कळेल की विलासचा खून मीच केलाय म्हणून. असं आता साक्षी चैतन्यकडे बघत विचार करते. तेवढ्यात आता इकडे चैतन्याला कॉल येतो. तर साक्षी सुटकेचा श्वास सोडते. तर आता चैतन्याला एका कामासाठी बाहेर बोलावलेलं असतं. तर चैतन्य म्हणतो ठीक आहे मी येतो. तर आता साक्षीला बरं वाटतं. लगेचच आता चैतन्य म्हणतो की आय एम सॉरी साक्षी, मला एक महत्त्वाची मीटिंग आली तेव्हा जावं लागेल. तर आता साक्षी म्हणते की अरे मग त्यात काय एवढं, काही प्रॉब्लेम नाही, जा तू चैतन्य. तर आता चैतन्य निघून जातो. तेव्हा साक्षी विचार करते की या चैतन्याला देण्यासाठी आता मग मी कुठून पुरावे गोळा करू आणि आणू. इकडे आता सायली ही अर्जुनला रस पिल्यानंतर लगेच पुढच्या स्टेशनवर आणते आणि टेबलवर बसवत लगेचच पुढची ऑर्डर देते. तर अर्जुन म्हणतो आता काय सायली, माझी मीटिंग जवळ येत चालली. पटकन आता ऑर्डर अगोदरच बुक केली असल्यामुळे वेटर आता पावभाजी घेऊन येतो. अर्जुन म्हणतो की आलंसुद्धा. सायली म्हणते की मला माहिती आहे तुम्ही बाहेरचं जास्त खात नाही, पण ही नावाजलेली पावभाजी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. तर आता अर्जुन एक घास खाताच त्याला ती पावभाजी खूप आवडलेली असते आणि लगेचच अर्जुन हा सायलीसोबत पावभाजी खाऊ लागतो. इकडे आता रविराज हा एरझाऱ्या मारत असतो. तर प्रिया सोमन तिथे येते. तेव्हा सोमन म्हणते की काय झालं भाऊजी, तुम्ही एवढे नाराज का आहात? तर लगेचच प्रिया विचार करते की आज तर माझी खरी दिवाळी आहे आणि खरंच फटाके उडणार आहेत आणि मग नागोबाचं रॉकेट सरळ बाहेर जाणार आहे. पटकन नागराज तिथे येत म्हणतो की चल सुमन जेवायला वाढ. पण ते सर्व सिरियस वातावरण बघत नागराज ह्या रविराजकडे बघतो आणि म्हणतो काय झालं, तुम्ही सर्वजण एवढं सिरियस का आहात? तर आता लगेचच सर्वांकडे बघत नागराज म्हणतो की अगं सुमन, नेहमीसारखा तू काही गोंधळ नाही घालून ठेवला ना? तेव्हा रविराज नागराजकडे बघतो. तर आता लगेचच रविराज हा नागराज समोर येतो आणि जोराने सटकन आता नागराजच्या कानाखाली मारतो. तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर नागराज म्हणतो की दादा मी काय केलं? रविराज
रविराज म्हणतो की मी आणि अर्जुन ज्या गुन्हेगाराला अटक केली आणि त्याला पकडून दिलं त्याला सोडवायला तू मदत करतोयस असे आता कॉलर पकडून रविराज नागराजला बोलतो. तू यामध्ये येऊ नकोस हे मी तुला बजावून सांगितलं होतं ना नागराज. रविराज म्हणतो की महिपतशी कसलेही संबंध ठेवले तरी त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील हे मी तुला अगोदरच सांगितलं होतं ना. नागराज म्हणतो की हे बघ मी कसलेही संबंध ठेवलेले नाही आहे आणि तुला चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली आहे. मी काहीच केलं नाही दादा. रविराज म्हणतो की मला ॲडव्होकेट अरविंद पवारांनी सांगितलंय जो महिपतचा वकील आहे. ते ऐकून आता नागराजला मोठा धक्का बसतो आणि त्यांनी मला हेही सांगितलं की साक्षी शिकरेपेक्षा तूच या केसमध्ये जास्त लक्ष घालतोयस. रविराज म्हणतो की आताही तू बोलशील का की तू महिपतचा साथीदार नाही म्हणून. तर ततमम करू लागणारा नागराजला बघताच आता रविराज म्हणतो की बोल मी तुला बोलण्याची संधी देतो. रविराज म्हणतो की नागराज काहीही बोलू नकोस. एका गुन्हेगाराला मदत करून तू सुद्धा एक गुन्हेगार झालास आणि गुन्हेगाराला माझ्या घरामध्ये जागा नाही. आणि मग तो एक सक्का भाऊ असला तरीसुद्धा. इकडे आता अर्जुन आणि सायली पावभाजी खात असतात. सायलीच्या तोंडाला पावभाजीचं लागलेलं असतं तर लगेच अर्जुन उठून उभा राहत सायलीजवळ येऊन हाताने तिच्या तोंडाचं पुसू लागतो. प्रेमाने सायली आता अर्जुनकडे बघू लागते. तर आता लगेचच हात करत सायली अर्जुनला भानावर आणते तर तो एक अर्जुनचा भास असतो आणि अर्जुन आता सायलीला खुणावत तिच्या तोंडाला लागल्याचे ते सांगतो आणि सायली ते पुसत आता हसू लागते. तर आता सायली म्हणते की चला सर फक्त आता आपल्याकडे 8 मिनटं राहिली आणि पुढचं सरप्राईज असे म्हणत आता सायली ही अर्जुनला पुढच्या स्टेशनला घेऊन येते. तर तिथे आता बर्फाचा गोळा हा सायली अर्जुनला देणार असते. ते बघून अर्जुन म्हणतो की सायली आपण हा गोळा खाणार आहोत का. मी तुम्हाला माहिती आहे का कॉलेजमध्ये असताना दररोज एक गोळा खायचो. आणि लगेचच 2 ग्लास गोळ्याचे देऊन आता अर्जुन हा प्रेमाने आता तो गोळा खाऊ लागतो. तर आता इकडे सुमन आणि प्रिया म्हणते की प्लीज यांना काही करू नका ना. तर लगेचच आता रविराज हा नागराजला धक्के मारून बाहेर काढू लागतो. बाहेर ढकलत रविराज म्हणतो की या घराशी आता तुझा काही संबंध नाही आहे. तर नागराज आता रविराजच्या हातापाया पडू लागतो. प्रिया म्हणते की बाबा जाऊ द्या ना आपल्याशिवाय कोण आहे त्यांना. तर लगेचच रविराज म्हणतो की हा विचार नागराजने गुन्हेगाराला हात मिळवणी करण्याच्या अगोदर करायला पाहिजे होता. रविराजला नागराज म्हणतो की दादा असं करू नको ना मी काय म्हणतो ते ऐक. तर बोट करत मोठ्याने ओरडत रविराज म्हणतो चल निघ. तर लगेचच रडत सुमन ही रविराजचे पाय पकडते आणि म्हणते की भाऊजी असं करू नका मी तुमच्या पाया पडते. तर रविराज सुमनला उठवत म्हणतो की अगं सुमन काय करतेस तू हे. इकडे आता दोघेही अर्जुन आणि सायली तो बर्फाचा गोळा खात असतात. तेवढ्या सायलीचे लक्ष समोर एक मुलगा मुलीसोबत डान्स करत असण्याकडे जाते. पटकन आता सायली अर्जुनला म्हणते की 1 मिनिटात मी आले बरं का. तर सायली आता त्या मुलाकडे येते. सायली आता त्या मुलांच्या कानात काहीतरी सांगून अर्जुनला हाक मारून तिकडे बोलावतो. बर्फाचा गोळा खातच आता अर्जुन हा सायलीकडे येतो. सायली म्हणते की आता अर्जुन सर तुम्ही इथे खुर्चीवर बसवा आणि असा विचार करा की हे एक आता थिएटर आहे आणि तुम्ही प्रेक्षक आहात. तुम्ही असा विचार करा की आता इथे मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. बसा बसा बरं. असे बोलताच आता अर्जुन हा सायलीसोबत आता खुर्चीवरती बसतो आणि आता लगेचच ते 2 मुलं आता भन्नाट गाण्यावरती डान्स करू लागतात. तर आता अर्जुन हा बर्फाचा गोळा खात एन्जॉयमेंट करत असतो. तर आता त्या 2 मुलांना बघून अर्जुन हा स्वप्नात जातो आणि आपण सायलीसोबतच डान्स करत असल्याचे आता अर्जुनचा भास होऊन अर्जुन त्यामध्ये अगदी सायलीसोबत डान्स करताना हरवून गेले असतो. प्रेमाने सायलीचा हात हातात धरून आता अर्जुन हा त्या गाण्यावरती असा भन्नाट सायलीला घेऊन डान्स करतो. तर लगेचच डान्स संपतात सायली आणि अर्जुन भानावर येते. तर लगेचच अर्जुन म्हणतो की वाव काय फंटॅस्टिक डान्स केला तुम्ही. सायली म्हणते की वा दादा आणि ताई तुम्ही खरंच खऱ्या अर्थाने तुमची कला सादर केली आणि सायली त्यांना पैसे देते. तर आता सायली म्हणते की चला चला आपल्याकडे फक्त 2 मिनिटे आणि 14 सेकंद आहेत. तर लगेचच अर्जुन म्हणतो 1 मिनिटं मला एक सांगा ना हे सर्व माझा मुडापत होता म्हणून तुम्ही केलं ना सायली. तर सायली ही प्रेमाने अर्जुनकडे बघते. सायली म्हणते की तुमच्या मनातून चैतन्य सरांचे विचार जात नव्हते आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होत होता म्हणून मी तुमच्यासाठी हे सर्व केलं. तेव्हा आता खरंच सायलीचं अर्जुनवरचं ते प्रेम समोर आलेलं असतं. तर आता अर्जुन आणि सायली घरी येतात आणि आता सर्व सुभेदारांच्या घरी जेवायला टेबलवर बसलेले असतानाच पुन्हा चैतन्य हा सर्वांच्या समोर येतो. चैतन्यला पुन्हा तिथे आल्याचे बघतात सर्वांना मोठा धक्का बसून सर्वजण चैतन्यकडे बघू लागतात.
पुढे चैतन्य म्हणतो की प्रताप काका, कल्पना मावशी, पूर्णाई, मला जेव्हापासून आठवतो तेव्हापासून तुम्हीच माझे फॅमिली आहात. चैतन्य म्हणतो की मी माझ्या आयुष्यात नवीन प्रवासाला सुरुवात करतो आणि तो माझा प्रवास तुमच्या आशीर्वादाशिवाय सुरू होणार नाही. चैतन्य म्हणतो की मी आणि साक्षी साखरपुडा करतोय. चैतन्याचे हे एकच वाक्य ऐकून पूर्णाई, अर्जुन, प्रताप, कल्पना, सायलीच्या सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि सर्वजण अवाक होऊन आता चैतन्यकडे बघू लागतात. तर आता साक्षीसोबत साखरपुडा करत असलेल्या चैतन्याला सत्याचा उलगडा करून अर्जुन हा वेळेवर कसे चैतन्याचे डोळे उघडवतो आणि जी मुलगी जिच्यावरती तू आंधळे प्रेम करत होता तिनेच विलासचा खून केला आणि तीच कुणालची गर्लफ्रेंड होती हे सत्य अर्जुन आता चैतन्यसमोर आणून चैतन्य आणि साक्षीचा कसा साखरपुडा मोडतो आणि सत्य समोर येताच चैतन्य आणि अर्जुन पुन्हा प्रेमाने कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब